चलो हेलो एवरीवन. गुड इव्हिनिंग. हे हाय विराज, दिशा, अजिंक्य, गणेश सर, आदिनाथ आणि एक नंबर आहे. सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय का? हो सर. ओके. ग्रेट. हां, काहींचे फॉर्म वगैरे जर सबमिट झाले नसेल तर आपण ते करूयात. ठीक आहे. फक्त काहींचे डॉक्युमेंटसाठी जे प्रॉब्लेम होते ना, त्यासाठी आपण वेट करतोय. कारण काय होतंय की आपण आपल्याकडे सध्या डॉक्युमेंट सबमिट फॉर्म फक्त कोणाचे नाही केले ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे. ठीक आहे. व्हॅलिडिटी आपल्याला 1-2 दिवसात जर मिळत असेल तर त्यासाठी वेट केलेला परवडतो. ओके. कारण नंतरून काय होतंय की आपण फॉर्म सबमिट करतोय पण व्हॅलिडिटी डॉक्युमेंट मग अपडेट राहत नाही. ठीक आहे. आणि त्यासाठी क्रायटेरिया असं दिलेलं आहे की थर्ड राऊंडच्या ऍडमिशन पर्यंत, म्हणजे आपल्याला कॉलेज ज्यावेळी अलॉट होईल, ठीक आहे, आणि आपण ऍडमिशन घ्यायला कॉलेजला जाऊ तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये पाहिजे. जर आता मिळालं नाही तर ठीक आहे. नाहीतर मग आपण ज्या कॅटेगरीमधनं अप्लाय करतो, ज्या कॅटेगरीमधनं आपल्याला सीट अलॉट होतीये, तर ते सीट कॅन्सल होईल. ओके. हा क्रायटेरिया आहे फक्त, आणि हे जेवढ्या पण कॅटेगरीच्या अंडर येतात ना, तर सगळ्यांसाठी हाच रूल आहे. ठीक आहे. तर मी ना माझी स्क्रीन शेअर करतोय. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. ग्रेट. तर हे पोर्टल मी वरती ओपन केलंय. सीईटी सेल, त्यामध्ये आपण परत आता इंजिनिअरिंग ऍडमिशनला जाऊ. त्यानंतरून एकदा परत काहींचे डाऊट्स होते की एक्झॅक्टली प्रोसेस काय चालू आहे, कारण त्यांना ती क्लॅरिटी नाही, तर मी ते 2 ते 3 मिनिटांमध्ये कव्हर करतो. तर सगळ्यात पहिले जे प्रोसेस फर्स्ट स्टेप आहे ती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची. ठीक आहे. तर ही ऑलरेडी मोस्ट ऑफ द स्टुडंटसाठी ऑलरेडी कम्प्लिटेड आहे, आणि याची जी एंड डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ती 24 आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सध्या जी आपल्याला डेट्स मिळालेली डीटी कडनं. ओके. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन सोबतच आपण जो फॉर्म फिलअप केलेला आहे, ऑनलाईन मध्ये जो डेटा टाकलेला आहे, आपले 10चे 12चे मार्क कॅटेगरीचे डिटेल आपण अपडेट केलेत, तर ते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण व्हेरीफाय करून घेतलेले आहे. त्याला म्हणतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, आणि ती पण पॅरलली चालते. तर ज्यांनी फॉर्म सबमिट केले त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन ना हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत स्क्रुटिनिटी सेंटरमधनं, किंवा ऑनलाईन अप्लाय केले तरी चालेल. फक्त ऑनलाईन मध्ये ना 2 ते 3 दिवस डिले होऊ शकतो, आणि त्यांनी जर एखादी क्वेरी काढली तर ऑनलाईन मध्ये फॉर्म काय होऊ शकतं, कदाचित सबमिट होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी ट्राय करा की फिजिकल व्हेरिफिकेशन मधनच आपण जाऊ, जेणेकरून एकच दिवसामध्ये प्रोसेस कंप्लीट होईल. आणि डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असतील ना, तर ते लगेच तुम्हाला इन्फॉर्म करतील की डॉक्युमेंटमध्ये हा प्रॉब्लेम आहे, आणि तिथल्या तिथे ते सॉल्व्ह करून देतील. ठीक आहे. काहींचं जसं आपल्याकडे कुठलं डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहे पण फॉर्म सबमिट करायचा आहे, तर ते टेम्पलेट देतील किंवा फॉर्मॅट देतील की त्यामध्ये ना तुम्ही सिग्नेचर तुमचे डिटेल भरून द्यायचे असतात, स्कॅन करायचे, ते डॉक्युमेंट ते अपलोड करून देतात. ओके. आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट होतो. हे झाल्या दोन प्रोसेस. आता सध्या आपण याच्यामध्येच आहे. ओके. याच्यानंतरून काय होणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट आपल्याला जी मिळाली आहे ते 27. जर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जर डेट पोस्टपोन झाली, 1 ते 2 दिवसांनी पोस्टपोन होऊ शकते. ठीक आहे. ती जर पोस्टपोन झाली तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट पण 1-2 दिवसांनी पोस्टपोन होऊ शकते. ओके. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर आपल्या डॉक्युमेंट आपल्याला डेटामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, 99% होत नाही पण काहींच्या याच्यामध्ये जर चेंजेस झाले, जसं की मार्क चेंज झाले, तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मध्ये वगैरे चेंज झालंय, ठीक आहे, किंवा कॅटेगरी वगैरे जर चेंज होत असेल, तर आपल्याला क्वेरी रेज करायची आहे ऑनलाईनच. ठीक आहे. घर बसल्याच, आपल्याला कुठे जायची गरज नाही. त्यावर तिकीट रेज होईल आणि तिकीटवर ते ऍक्शन परफॉर्म करतील. ओके. आता हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला स्टेटमध्ये मेरिट नंबर मिळतो बेस्ड ऑन युअर करंट मार्क्स, सीईटी मार्क्स. ओके. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला समजा आता तुमचं 95% आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट मिळालं 4,000 किंवा 5,000. ओके. तर तुमच्यामुळे तुमच्या समोर एवढे मुलं आहेत, तुम्हाला त्याची आयडिया येईल. तर हे काय, हे टेम्पररी मेरिट लिस्ट आहे. याच्यामध्ये ना काहींचा जर डेटा वगैरे चेंज झाला असला तर त्यांनी क्वेरी रेज केली तर ते आपल्यामध्ये, आपल्या समोर किंवा आपल्या मागे येऊ शकतात. राईट. तर आपला स्टेट मेरिट लिस्ट अशा वेळी ना चेंज होतो. आणि इथे आपल्याला काय होतं, आपल्याला फायनल मेरिट लिस्ट जो आहे हा 2 तारखेला मिळणार आहे. तर 2 तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्याच्यानंतरून कॅप राऊंड चालू होईल. ओके. तर कॅप राऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं, तर प्रत्येक राऊंड मी मागच्या सेशनमध्ये पण कव्हर केलं, आणि ज्यांनी माझे मागचे 2 सेशन जर बघितले नसेल तर ते ऑलरेडी युट्यूबवरती मी त्याचे रेकॉर्डिंग युट्यूबवरती, फेसबुक पेजवरती टाकलेले आहेत. ठीक आहे. तर ते रेकॉर्डिंग तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कंप्लीट प्रोसेस कशी चालते ते कळून जाईल. पण शॉर्टमध्ये आता सगळे एनरोल मेंबर आपल्या सोबत आहेत, तर मी काय करतो, सगळ्यांना एकदा शॉर्ट मध्ये दाखवतो की याचे डेट्स काय असतात. आपली ही रजिस्ट्रेशनचा हा जो फेज आहे ना हा कम्प्लीट झालेला आहे, आणि आता राऊंडचा फेज मॅडम चालू होणार आहे. राऊंड वन
राऊंड 2, राऊंड 3 पैसे उड़ा हे पेजेस चालू होईल. पहले तो तर कॅप राऊंडचा आहे ना, ह्या जे डेट्स आहे किंवा डेटमध्ये जेवढा डिफरन्स ठेवला जातो ना, तर तेवढा डिफरन्स आपल्याला एका राऊंडसाठी मिळतो. ठीक आहे. जसं फॉर्म फिलिंगसाठी 3 डेट आहे ऑलरेडी, ही आपली 2 ला आपला फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे, म्हणजे ऑलरेडी 2 दिवसांनी पोस्टपोन झालेलं आहे. म्हणजे फायनल आपले कॅप राऊंड जे आहे हे 2 दिवसांनी पुढे चालू होईल. कॅप राऊंड म्हणजे 2ला जर डिस्प्ले होणार असेल तर कॅप राऊंड फर्स्ट आपला दोन किती 2 दिवस पुढे म्हणजे किती, 4, 5, 6 हे 3 दिवस टेंटेटिव्ह असू शकतात. त्यामध्ये आपल्याला या 3 दिवस फॉर्म फिलिंगला वेळ मिळतो. फॉर्म फिलिंग म्हणजे काय, आपल्याला प्रेफरन्सेस आपल्याला द्यायचे. ठीक आहे. तर आपल्या आजच्या कॉलमध्ये आपल्याला याच्यावरती डिस्कस करायचं की हे प्रेफरन्स ठरवायचे कसे. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी माझ्याकडे एनरोल केलेले आहे, तर याचं मी सगळं तुम्हाला बॅकग्राऊंड देतो की आपल्याला, कारण प्रत्येकाचा चॉईस वेगळा आहे, कॅटेगरी वेगळी, पर्सेंटेज वेगळे आहे. ओके. आणि प्रत्येकासाठी मी काय केलंय, सेपरेट एक्सेल शीट क्रिएट करून ठेवलेली आहे, जिथे तुम्ही काही डिटेल अपडेट केले तर ते मला पण दिसतील, तुम्हाला पण दिसतील. ओके. त्यानंतर ही ते फॉर्म भरल्यानंतर ना आपली प्रोव्हिजनल अलॉटमेंट होईल की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालंय, कुठलं ब्रँच मिळाली आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला एकच कॉलेज मिळणार आहे, एकच ब्रँच मिळणार आहे. तर आपल्याला ट्राय करायचं की फर्स्ट राऊंड मध्ये आपलं पर्सेंटेज खूपच जर कमी असेल तर काही कॉलेज आपल्याला शेवटी असे टाकायचे आहेत की त्या कॉलेजला आपल्याला कुठली तरी ब्रँच मिळावी. ओके. आणि आपल्याला एका राऊंड मध्ये आपण 100 चॉईसेस देऊ शकतो, 100 चॉईसेस. तर 100 चॉईसेसचे डेटा आपल्याला आपल्या साईडला रेडी ठेवायचा आहे. ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपलं डिक्लेअर झालं की आता तुम्हाला हे कॉलेज मिळालंय. त्यानंतर कॉलेज कन्फर्मेशनसाठी आपल्याला 3 दिवस असतात. कॉलेज कन्फर्मेशन काय, तर आपल्याला ऑनलाईन मध्ये जर कॉलेज आपल्याला बुक करायचं असेल, आपलं फायनल झालं, तर ऑनलाईन मध्ये त्याचं स्टेटस आपल्याला फ्रीज करावं लागतं. ते डॉक्युमेंट प्रिंट करायचं असतं. ते डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला जायचं आणि कॉलेजला ते डॉक्युमेंट द्यावं लागतं. फ्रीज झालेलं आहे म्हणजे तुम्हाला ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही अगोदर कॉलेजला व्हिजिट करून येऊ शकता. तर ते पण मी तुम्हाला सांगतो की कॉलेजला व्हिजिट करायची की नाही करायची. ओके. कारण व्हिजिट करण्यासाठी म्हणजे तुमचा जर असं इंटरेस्ट असेल की या कॉलेज चांगलं आहे, कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, तर त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही व्हिजिट करा. त्यानंतर व्हिजिट केल्यावरती तुम्हाला जर कॉलेज आवडलं, मला कन्फर्म करा. त्यानंतर आपण ते फ्रीज करू ऑप्शन, तुम्हाला ती पीडीएफ दिली जाईल आणि तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके. यामध्ये काय होतं की कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, तर आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कॉलेज ठेवून घेतं 6 महिन्यांसाठी. ओके. आपल्याला ते परत मिळत नाही. त्यामुळे कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेण्या अगोदर आपल्याला याचा पूर्ण विचार करायचा आहे की ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय की नाही. कारण इंजिनिअरिंग कॉलेजचं ऍडमिशन कॅन्सल करणं इझी गोष्ट नाहीये. ठीक आहे. एखाद्या कॉलेजला, एखाद्या ब्रांचला तुम्ही ऍडमिशन घेतली, ठीक आहे, जसं आपलं 11th आपण एका कॉलेजमधनं करतो, 12th आपण दुसऱ्या कॉलेजला करू शकतो, पण इंजिनिअरिंग मध्ये तसं नाही. तुमची जी सीट कॅप मधनं जी बुक होतीये, ती बुकिंग 4 वर्षांसाठी असते. तुम्हाला जर कॉलेज नाही आवडलं, ब्रँच नाही आवडली, तुम्ही जर म्हटलं मला आता कॉलेज चेंज करायचंय, तर अशा केसमध्ये तुम्हाला 4 वर्षांची फीस भरावी लागते. ठीक आहे. तर तशी केस आपल्यासोबत होऊ नये त्यासाठी आपण कॉलेजचा सगळा रिसर्च आपण आपल्या साईडला करणार आहोत. बऱ्याच स्टुडंटचे क्वेरीज असतात की सर मला सेकंड इयरला ब्रँच चेंज करून मिळेल का, तर ब्रँच चेंज करून मिळते कॉलेजमधनं, पण फक्त पहिले 3 किंवा 4 मुलांना. आणि ते 3 ते 4 मुलं कुठले असतात, तर जेवढ्या मुलांचे ऍप्लिकेशन्स येतात, जसं आता 7-8 मुलांचे ऍप्लिकेशन आले की सर आम्हाला ब्रँच चेंज करून हवी आहे. ओके. मग कॉलेज काय करतं, मेरिट लिस्ट लावतं. मेरिट लिस्ट लावली तर त्यामध्ये फर्स्ट जे 3 आहेत त्यांनाच ब्रँच चेंज करून मिळेल, किंवा पहिले जे 4 आहेत त्यांनाच ब्रँच चेंज करून मिळते, बाकी सगळ्यांना ब्रँच चेंज करून मिळत नाही. त्यामुळे तुम्ही आता डिसाईड करा की आपल्याला कुठली ब्रँच याच्यामध्ये निवडायची आहे. ओके. हे कॉलेज कन्फर्मेशन झालं. त्यानंतर वॅकंट किती सीट कॉलेज, कुठल्या कॉलेजला वॅकंट आहे ना त्याची लिस्ट डिस्प्ले होते. आणि त्यानंतर त्याच्या नेक्स्ट डे पासून पुढचा राऊंड चालू होतो. तुम्ही जर इथे ऍडमिशन नाही घेतलं, तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन चूज करून नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. तर सेम कॅप राऊंड 1ला जे केलं ते सेकंडला आहे, तेच थर्डला आहे. थर्डला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर आपण स्पॉट राऊंडला जातो. ओके. आणि या तिन्ही राऊंड मध्ये जर आपण ऍडमिशन घेतले नाही आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्ही कॅटेगरीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळत नाही स्पॉट राऊंडला किंवा मॅनेजमेंट कोट्यामधनं. तुम्हाला ओपनची फीस लागते 4 वर्षांसाठी. ओके. ठीक आहे. मी हे सगळं कारण ह्या क्वेरीत मला परत परत येत होत्या, त्यामुळे मी हे सगळं आज पण परत एकदा कव्हर केलंय. आता नेक्स्ट आहे की मी शेअर ड्राईव्ह प्रत्येकासोबत शेअर केलाय. आणि या शेअर ड्राईव्ह मध्ये आपण काय केलंय की सगळ्यांसोबत अशी एक एक्सेल शीट मी शेअर केलेली आहे. या एक्सेल शीटमध्ये काय आहे, ऍप्लिकेशन आहे. फर्स्ट टॅबमध्ये स्टुडंट डिटेल आहे सगळे, ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. जसं ऍप्लिकेशन आयडी, ऑलरेडी आपण सगळ्या बऱ्याच जणांचे फॉर्म भरलेत, तर मग त्यांचा ऍप्लिकेशन आयडी, EN नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे. तुमचा जो पासवर्ड आहे तो तो आणि ही एक्सेल शीट ना फक्त तुमच्यात आणि माझ्यातच दिसते, बाकी कोणाला ती दिसणार नाही. ठीक आहे. फुल नेम टाका, सीईटीचं तुमचं पर्सेंटाईल किती आहे ते टाकायचं, जेईचं पर्सेंटेज टाकायचं, बोर्डमध्ये किती मार्क्स आहे, तुमची 12th जिथं पासआउट झाली आहे
ती सिटी कुठली होती. आता हे कशासाठी लागतं, आपल्याला युनिव्हर्सिटीची डिटेल गेट करायला लागतात. ज्यांनी फॉर्म सबमिट केले त्यांना कळून गेले आणि त्यांना मी व्हॉट्सअप चॅटवरती पण पाठवलंय की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर ती युनिव्हर्सिटी पण इथे मेन्शन करायची. तुमचा बोर्ड मेन्शन करा, 12th बोर्ड कुठला होता. स्टेट असेल तर स्टेट ठेवा, सीबीएसई काढून टाका. त्यानंतर कॅटेगरी कुठली येते, सब कॅटेगरी कुठली येते आणि जेंडर. त्यानंतर तुमचा युनिक ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट नंबर. आता नेक्स्ट आहे की तुमचं काही प्रेफरन्सेस असणार आहे. जसं मी नाशिक मधला आहे आता, आणि समजा एखादी मुलगी आहे सपोज नाशिक मधली, ठीक आहे, आणि तिला पण त्यांच्या घरच्यांचा विचार आहे की आपण नाशिक मधनं जरी इंजिनिअरिंग केली तरी आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीचा स्टॅम्प मिळतो, पुणे युनिव्हर्सिटी मधनच आपल्याला डिग्री मिळते, राईट. तर फर्स्ट प्रेफरन्स आहे ना, आपण काय ठेवू शकतो मग, नाशिक ठेवू शकतो की मला फर्स्ट मला नाशिक मधले कॉलेज बघायचे. त्यानंतर मला मग सेकंड माझा प्रेफरन्स आहे लोकेशनचा पुणे आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जर मिळत नसेल तर मग मी औरंगाबाद किंवा संभाजीनगर इकडे बघू शकणार आहे, किंवा मग मुंबई. ओके. तर हे माझे झाले सिटीचे प्रेफरन्स. ओके. तर सिटीचे प्रेफरन्स जेवढे आहेत तुमचे की तुम्हाला या या सिटीमध्येच कॉलेज टार्गेट करायचे ते टाका. सिटी खालीवर आपण करणार आहे कारण ते परत बेस्ड ऑन कॉलेज राहील. ओके. नंतर आहे एक्सपेक्टेड ब्रांचेस. तर एक्सपेक्टेड ब्रांचेस मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या ब्रांचला ऍडमिशन घ्यायचं आहे. ज्यांचं पर्सनल काउन्सिलिंग झालंय तर त्यांच्यासोबत मी ऑलरेडी ब्रांचचे डिटेल पण थोडे शेअर केले. ओके. थोडंसं तुमच्याबद्दल मी माहिती पण घेतली की तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये तुम्ही बेस्ट परफॉर्म करू शकतात. ठीक आहे. आता सपोज मला आहे ना, मला आय टी किंवा कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस घ्यायचे आहेत तर मी इथे कॉम्प रिलेटेड जेवढ्या ब्रांचेस आहेत ते मी इथे टाकणार. ठीक आहे. तर पहिली आहे माझी प्रेफरन्स आहे माझा कॉम्प्युटर, नेक्स्ट प्रेफरन्स आहे आय टी, त्यानंतर सेकंड प्रेफरन्स आहे ENTC. ठीक आहे. आता ENTC कुणाचा थर्ड प्रेफरन्स असू शकतो किंवा मग नंतर लास्ट प्रेफरन्स असू शकतो, तर आपण सध्या याला लास्ट मध्ये ठेवूया. आणि ज्या ट्रेंडिंग ब्रांचेस आहेत तर त्या पण मी माझ्या काउन्सिलिंग मध्ये प्रेफर करतो, पॅरेंट्सला पण सांगतो की कॉम्प्युटर आय टी पेक्षा पण आता जो पुढचा जमाना आहे तो AIचा आहे. ठीक आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुम्ही न्यूजमध्ये किंवा मग पेपरमध्ये पण बरंच वाचत असाल की AI जे आहे त्याच्यामुळे बरेच जॉब जाणार आहेत. ओके. जॉब जाणार आहे म्हणजे काय, तर जॉब जाणार नाहीये तर तुम्हाला AI सोबत ना मॅच करून घ्यावं लागेल. ज्यांना AI येणार नाही तर त्यांना ते शिकावं लागेल, आणि AI मुळे बरेचशा ऑपॉर्च्युनिटीज पण क्रिएट होत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला करंट मार्केटची कंडिशन सांगतो की AI हा जो कोर्स आहे हा फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनला होता. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MCA, MSc, ठीक आहे, नंतर MTech, याच्यामध्येच हा कोर्स होता. पण सध्या डिमांड एवढी वाढलेली आहे तर त्यामुळे त्यांनी काय केलंय, युनिव्हर्सिटीने हा कोर्स जो आहे हा डिग्री लेवलला पण आणला. डिग्री लेवलला तुम्हाला एवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाही. तर तुम्हाला बेसिक AIचे फीचर्स, फॅसिलिटीज, ठीक आहे, ते शिकायचे आहेत. आणि AI सपोर्टिंग लँग्वेज कुठल्या आहे तर सगळ्यात जास्त वापरली जाते ती आहे पायथन. तर ती आणलेली आहे. तर मी इथे AI पण टाकतो. ओके. AI इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. याच्यासोबत बाकीचे काही कोर्सेस आहेत जसं मशीन लर्निंग. ओके. डेटा सायन्स. आता मी फक्त एक एक्झाम्पल देतोय. ओके. तुम्हाला जे याचे प्रेफरन्सचा किंवा एक्सपेक्टेड ब्रँचेस काहींच्या कम्प्लीट वेगळ्या असू शकतात. काहींना फक्त सिव्हिल मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही फक्त सिव्हिल टाका. ठीक आहे. सिव्हिल किंवा मेकॅनिकल मध्ये जायचं आहे. काहींना फक्त ENTC बघायचं आहे कारण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. ठीक आहे. तर ह्या माझ्या ब्रँचेस झाल्या. आणि याच्यासोबत कॉम्प्युटर रिलेटेड काही कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर ही पण ब्रँच आहे. तर ती पण तुम्ही इथे प्रेफरन्स तुम्ही इथे टाकू शकता. ओके. तर माझ्या एक्सपेक्टेड ब्रँचेसचे प्रेफरन्स किती झालेत, सहा. मी एक्सपेक्टेड ब्रँचेस आहेत आणि माझे एक्सपेक्टेड सिटी किती आहेत, 4. ओके. हे आपल्याला सगळे डिटेल्स जे आहेत हे स्टुडंट डिटेल्स या एक्सेल शीटमध्ये फर्स्ट टॅब मध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे. तर आपण ज्यावेळी मी तुमच्यासोबत कनेक्ट करेल तर हा सगळा डेटा तुमच्याकडे भरलेला पाहिजे. आता नेक्स्ट आहे, तुम्ही जसं फ्लो मधनं जाताय, ऍडमिशन प्रोसेस मधनं जाताय, तर तुम्ही पण तुमच्या साईडला थोडासा रिसर्च करून ठेवा की कुठलं कॉलेज चांगलं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये कुठली ब्रांच निवडायची आहे, कारण तुम्हाला आताच वेळ आहे. एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं त्यानंतर तो 4 वर्षाचा डिसिजन आपल्याला चेंज करणं खूप डिफिकल्ट आहे, आपल्यासाठी पण आणि आपल्या पॅरेंट्ससाठी पण. त्यासाठी आता थोडासा वेळ तुम्ही घालू शकता. तुम्हाला काही क्वेरीज असेल मला व्हॉट्सअपवर पिंग करून ठेवा. आपण असं परत मी तुमच्यासोबत ना 1-to-1 कॉल सेटअप करेल, तुमचे क्वेरीज क्लिअर केले जातील, किंवा असे जे सेशन्स असतील त्या एंड ऑफ द सेशन तुम्ही तुमच्या जेव्हा क्वेरीज असतात ते विचारू शकता. जनरल क्वेरी तुम्ही कॉमन कॉलमध्ये विचारा, आणि तुमच्या पर्सनल स्पेसिफिक जर क्वेरी असतील ना ते 1-to-1 कॉलमध्ये विचारा. ओके. आता नेक्स्ट आहे आपल्याला कॉलेजचा रिसर्च करायचा आहे की कॉलेजच्या रिसर्च मध्ये ना एक्झॅक्टली काय रिसर्च करायचं. ठीक आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला फॉर्म फिलिंगला लागणार आहे ते आपल्याला तिथे टाकायचे. आता फॉर्म फिल करताना आपल्याला काय लागतं, फक्त चॉईस कोड लागतात. चॉईस कोड म्हणजे काय, की एखाद्या कॉलेजला एक युनिक कोड दिलेला आहे, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर ब्रांचला. तर तो कोड आपल्याला पाहिजे असतो आणि तो आपल्याला ऑप्शन फॉर्म मध्ये कॅप 1, कॅप 2, कॅप 3 मध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. तर
हे चॉईस कोड फाइंड करायचे. तर हे चॉईस कोड आपल्याला कुठे मिळणार आहे? आपल्याला कॉलेजची माहिती पाहिजे. तर कॉलेजची माहिती आपल्याला काढायची की कुठलं कॉलेज चांगलं आहे. तर बऱ्याच जणांनी आहे ना कॉलेज व्हिजिट नाही केलेले पुण्यातले, किंवा माहिती नाही, किंवा फॅमिलीमध्ये ना कोणी सांगणार नाहीये कुठलं कॉलेज वगैरे चांगलं आहे. तर ठीक आहे, तर याचा रिसर्च तुम्ही सध्या तुमच्या साईडला ऑनलाईन मध्ये पण करू शकता. आणि आपल्याला सगळ्यांना हा रिसर्च ऑनलाईन मध्येच करायचा. ऑनलाईन मध्ये बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबल आहेत. ओके. आता या रिसर्च मध्ये आपल्याला नक्की करायचं काय आहे? ही जी एक्सेल शीट आहे ना, तुम्ही ही सगळी फिलअप केली तर तुम्हाला आहे ना क्लॅरिटी येऊन जाईल की मला कुठले कॉलेज मिळत आहे. ओके, याचा सिक्वेन्स वगैरे मी काय ठेवणार आहे. तर मी ऑलरेडी हे सगळं बनवून ठेवलंय. याच्यात तुम्हाला फक्त डेटाचा थोडासा रिसर्च करायचा आहे. आता हा रिसर्च आपण कुठून करणार? तर ऑलरेडी मी मागच्या वर्षीच्या कट ऑफची लिस्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्या कट ऑफ वरनं तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की मला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं. ओके. जसं आता मी पुण्याचे कॉलेज टाकले आहेत. आता ते कट ऑफचा रिसर्च कसा करायचा, तर मी सगळ्यात पहिले कट ऑफची लिस्ट ओपन करतो. ओके. आपल्याला तिन्ही राऊंडचे ऍट अ टाइमच रिसर्च करायचं आहे. जसं मी आता कॅप राऊंड फर्स्टची कट ऑफची लिस्ट ओपन करतोय. ओके. माझा फर्स्ट प्रेफरन्स काय आहे? सगळ्यात पहिले कॉलेज फाइंड करणार आहे. तर या पीडीएफ मध्ये कंट्रोल एफ करून सगळ्यात पहिली सिटी सर्च करायची. सिटी माझी कुठली आहे? माझा फर्स्ट प्रेफरन्स पुण्याचा आहे. ठीक आहे, तर पुण्यातले मी कॉलेज हे करू शकतो, सर्च करू शकतो. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की पुणे सर्च केलं ना, इथे बघ झिरो सर्च रिझल्ट दाखवतोय. आता हे काय होतं, नंबर ऑफ पेजेस जास्त असल्यामुळे ना तो लोड घ्यायला थोडासा टाइम लावतो. ओके. तर त्यावेळी तुम्ही थोडंसं स्क्रोल करा. ऑटोमॅटिकली इथे यू कॅन सी नंबर्स इज इन्क्रीजिंग. ओके, मीन्स नंबर ऑफ जे ऑकरन्सेस आहे पुणे कीवर्डचे, तर ऑटोमॅटिकली त्याने तो फेच करायला चालू केला. ठीक आहे. असं तुम्ही नेव्हिगेट करा की पुण्यामधले किती चॉईस कोड आहेत, किंवा मग किती टाइम्स आहे ना पुणे हे या डॉक्युमेंटमध्ये आलेलं आहे. तर इथनं तुम्हाला कम्प्लीट कॉलेजची जिथे जिथे पुणे येत आहे ना, तिथे ते तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणि नेक्स्ट नेक्स्ट केलं ना की नेक्स्ट नेक्स्ट ऑटोमॅटिकली नेक्स्ट नेक्स्ट कॉलेज इथे येतात. आता मी आलोय इथे सिंहगडला. ओके, सिंहगड कॉलेज माझ्या लिस्टमध्ये मला टाकायचंय. तर या कॉलेजमध्ये, तर या एक्सेल शीटमध्ये ना हे जे असतं, हा स्टार्टिंगचा जो आहे 4 डिजिट तो आहे कॉलेज कोड. ओके. तर तो कॉलेज कोड तुम्हाला इथे या कॉलेज कोड या कॉलम मध्ये टाकायचा आहे. ओके. तर आता मला सिंहगडचं घ्यायचं आहे. तुम्ही कॉलेज कोड काय टाकलाय? 6117. 6117 इथे आहे का? इथे आपण टाकलेलं आहे. 6117 घेतला मी. ओके. याला शॉर्ट फॉर्म जर माहित नसेल, कारण बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये ना सगळ्या कॉलेजला शॉर्ट फॉर्म मध्येच कॉल केलं जातं. जसं सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एवढं नाही म्हणत, सीओईपी म्हणतात. पीआयसीटीला त्याचं ऍक्च्युअल नाव आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी धनकवडी, पुण्याचं हे कॉलेज आहे. ठीक आहे, त्याला पीआयसीटी म्हटलं जातं. तर अशी शॉर्ट फॉर्म जर नसेल माहिती ते सोडून द्या, पण ऍटलीस्ट पुण्याचं पूर्ण कॉलेजचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. कॉलेजचं कम्प्लीट नाव काय आहे? सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बीके पुणे. ओके. हे सगळंच सगळं टाकायचं आहे, कारण सिंहगडचे ऑलरेडी 5 ब्रँचेस आहेत. ओके. तर फक्त सिंहगड कॉलेज म्हटलं ना, तर कुठलं सिंहगड कॉलेज? वडगाव मधलं, कोंढवा मधलं? ठीक आहे, आता वडगाव मध्ये पण तिथे नरेमध्ये कॉलेज आहे. एकाच कॅम्पसमध्ये सिंहगडचे 3 कॉलेजेस आहे. ते कळत नाही, त्याच्यामुळे हे कम्प्लीट इथे विथ जे लोकेशन आहे ते पण इथे मेन्शन करायचं. जसं हे वडगावच्या अंडर येतं. ठीक आहे, आणि लास्टला पुणे. आणि याच्यामध्ये आपल्याला जी ब्रँच पाहिजे, तर ब्रँचचं कसं राहतं की ही बायोटेक्नॉलॉजी ब्रँच आहे, आणि याचा जो आहे हा खाली जो मेन्शन केलेला आहे हा आहे चॉईस कोड. तर चॉईस कोड हा कॉम्बिनेशन असतो. त्याचा चॉईस कोडचे फर्स्ट 4 डिजिट जे असतात ना, ते कॉलेज कोड असतात. इथे जर बघितलं 6177, खाली पण बघितलं तुम्ही 6177 सिव्हिल इंजिनिअरिंगचा, त्यानंतर खाली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा पण 6177. ओके. आणि त्याच्यानंतरचे जे 4 5 डिजिट्स आहे ते ब्रांच कोड असतात. ओके. जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा हे 24510 हे ब्रांच कोड आहे. तर आपल्याला हे सगळंच्या सगळंच कॉपी करायचंय. ओके. आणि ते आपल्या चॉईस कोडच्या कॉलमच्या आतमध्ये टाकायचंय. ओके. आणि हे कुठल्या ब्रँचसाठी बघतोय मी, तर याचा फॉर्मॅट चेंज करतोय, इथे कॉमा येऊ लागलाय ऑटोमॅटिकली. ओके. मी तुम्हाला नंतर करेक्ट करून देतो वाटल्यास. ठीक आहे, पण असं समजा की हे सगळं एकच नंबर आहे. इथे ऑटोमॅटिकली ना त्याने कॉमा ऍड करायला चालू केलं या कॉलम मध्ये. हे मी अपडेट करतो नंतर. ओके. तर हा त्याचा चॉईस कोड झाला 61772451. ओके, सिंहगडचा. तर आणि हे कुठल्या ब्रँचसाठी होतं? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके. तर हे मी इथे मेन्शन केलंय. ओके. आता हा डेटा माझा एवढं कम्प्लीट झालंय. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की सपोज माझं नाव निखिल चौधरी. ठीक आहे, तुम्ही इथे हे सगळे डिटेल टाकलेलं आहे. माझं सीईटीचं पर्सेंटेज सपोज 88% आलेलं आहे. ठीक आहे, मी जेईचं पण जे आलेलं आहे ते सपोज मला 78 आलंय. ठीक आहे, आणि माझा जो बोर्ड आहे हा युनिव्हर्सिटी जी आहे ती पुणे युनिव्हर्सिटी, माझं 11th 12th पुण्यातनं झालं, त्यामुळे पुणे युनिव्हर्सिटीच्याच मी अंडर येतो.
ओके, आपण ज्यावेळी 11-12 आपलं पुणे युनिव्हर्सिटीतनं झालंय आणि मी इंजिनिअरिंग कॉलेज पण जर पुणे युनिव्हर्सिटी मधलंच बघत असेल, ओके, तर त्या केसमध्ये माझं जे आहे त्याला कॉल आपण बोलतो की हे होम युनिव्हर्सिटी मधलं आहे. ओके, त्याला होम युनिव्हर्सिटी असं म्हणतात. होम युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की ऑलरेडी रिझर्वेशनचे दोन टाईप आहेत. सगळ्यात पहिले होम युनिव्हर्सिटीसाठी 70% रिझर्वेशन दिलेलं आहे. 70% कसं की 70% ज्यांनी पुण्यातनंच 11वी-12वी केली तर ते पुण्यातच इंजिनिअरिंग कॉलेज घेत असेल तर त्यामध्ये 70% जो कोटा आहे तो पुण्यातल्या मुलांसाठी रिझर्व असतो आणि 30% हा अदर दॅन पुणे युनिव्हर्सिटी मधनं जे पण येतात ते त्यांच्यासाठी रिझर्व आहे. आता मी 11वी-12वी जर माझी 12वी जर पुण्यातनं झाली आहे, 11वी नाही 12वी जर माझी पुण्यातनं झाली तर ती माझ्यासाठी होम युनिव्हर्सिटी झाली आहे. ठीक आहे, तर इथे मग काय करायचं, इथे आपण होम युनिव्हर्सिटी टाकायचं. आता असं एखादं कॉलेज जे समजा मी माझी 11वी-12वी आहे ना दुसऱ्या युनिव्हर्सिटीनं झाली, समजा औरंगाबाद मधनं मी छत्रपती संभाजीनगर मधनं मी माझी 12th केलेली, ठीक आहे, तर माझ्यासाठी हे कॉलेज जे आहे हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मध्ये येईल. ओके, म्हणजे जे रिमेनिंग 30% जो कोटा आहे त्याच्यामधनं माझं ऍडमिशन होईल. ठीक आहे, आता आणि माझं समजा मी कॅटेगरीच्या अंडर येतो, ओपन मध्ये नाहीये. सपोज मी ओबीसी कॅटेगरी किंवा एससी मध्ये येतो, तिथे तुम्ही ओबीसी मेन्शन करा. ओके, आता इथे मला राऊंड वनचा कट ऑफ काढायचा आहे ओबीसी कॅटेगरीसाठी आणि मी आहे जनरल किंवा जेंट्स आहे. ओके, तर तो कट ऑफ कसा काढायचा, तर एक्सेल शीट मध्ये ना याच्यामध्ये ऑलरेडी दोन सेक्शन आहेत. होम युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही हा सेक्शन रेफर करा, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी हा सेक्शन रेफर करायचा. ओके, आता सपोज माझं मी होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे, 12th मी पुण्यातनं पास आउट केली आहे, ठीक आहे, तर मी होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन रेफर करणार. त्यानंतर माझी कॅटेगरी मी जनरल किंवा जेंट्स म्हणू शकतो आपण, जी फॉर. ओके, तर मी फक्त हे जे फर्स्ट जिथे जिथे जी न स्टार्टिंग होतं ना तेवढेच रेफर करणार आहे कॉलम. ओके, एल फॉर लेडीज, ज्या लेडीज आहेत त्यांनी हे नेक्स्ट वाले जे कॉलम आहे ते रेफर करायचे. त्यानंतर हा फर्स्ट लेटर जो आहे तो आपला जेंट्स किंवा लेडीज ते इंडिकेट करण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट जे आहे ते कास्ट इंडिकेट करण्यासाठी वापरलं जातं. तर मी जर ओपन म्हणजे कुठल्या कॅटेगरीच्या आतमध्ये येतात तर ते इंडिकेट करण्यासाठी वापरलं जातं. जसं ओपन साठी ओपन वाल्यांनी हा रेफर करायचा आहे, एस सी वाल्यांनी हा एस सी वाला रेफर करायचा आहे, एस टीनी एस टी वाला. ओके, आता मी ओबीसी रेफर करतोय. त्यानंतर एच लास्ट जो एक कॅरेक्टर आहे ना, एच इज फॉर होम युनिव्हर्सिटी, ओ इज फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, आता मी होम युनिव्हर्सिटी देतो तर मी हा डेटा इथे कॉपी करेल. ओके, आणि तो माझ्या एक्सेल शीट मध्ये इथे पेस्ट करेल. हा डेटा कशाचा आहे, राऊंड वनचा डेटा आहे. ओके, आता या डेटामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ना स्टार्टिंगला एक नंबर दिलाय आणि खाली पर्सेंटाईल दिले. तर पर्सेंटाईल ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना तुमची माहिती आहे. ठीक आहे, पण प्रत्येक वर्षी काय होतं तर त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं. तर तुम्हाला आणखीन हे जे आहेत ना स्टेट मेरिट लिस्ट मिळालं नाही, स्टेट मेरिट लिस्ट तुम्हाला फायनल स्टेट मेरिट लिस्ट दोनला ज्यावेळी मिळेल त्यावेळी तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की माझं कुठल्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं. जसं 93 पर्सेंटाईल वाल्या मुलाला लास्ट टाइम त्याचा स्टेट मेरिट लिस्ट होता 16,698, म्हणजे या मुलाच्या समोर 16,697 मुलं होते आणि हा 98 आहे. ओके, हा होता राऊंड वनचा कट ऑफ. सिमिलर राऊंड टू चा कट ऑफ, राऊंड थ्रीचा कट ऑफ मी होम युनिव्हर्सिटीसाठी काढणार आणि मी फक्त हेच रेफर करणार आहे, ओबीसी, जेंट्स. ओके, आणि होम युनिव्हर्सिटी. मला सपोज मी औरंगाबाद मधनं 12th केली आहे तर इथे अदर दॅन होम मेन्शन करा आणि फक्त तेवढाच कॉलम रेफर करा, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. सपोज तुम्ही नाशिक मधले तुम्हाला मुंबईमध्ये जायचं तर मुंबई ही दुसरी युनिव्हर्सिटी येते, तर मुंबई मधले कॉलेज तुम्हाला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ रेफर करायचे. ठीक आहे, हे फक्त एक जनरल आयडिया तुम्हाला मिळावी की आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी ना हा डेटा युजफुल आहे की तुम्हाला कुठले कॉलेज वरती टाकायचे कुठले खाली टाकायचे. आता प्रत्येक वेळी ना आपल्याला इथे फक्त हा कट ऑफ रेफर करून चालणार नाहीये. ठीक आहे, पण त्याचा रिसर्च तुम्ही नाही करू शकत सध्याला, तर तो फीडबॅक मी माझ्या साईडने तुम्हाला दिला जाईल की कुठलं कॉलेज बेस्ट आहे, तर ते कॉलेज तुम्ही कुठलं वरती घ्यायला पाहिजे कुठलं खाली घ्यायला पाहिजे. कारण काही कॉलेजचा कट ऑफ जो आहे ना हा कमी आहे पण तिथे प्लेसमेंट चांगले होतात. आता हा प्लेसमेंटचा रिसर्च कसा केला जातो, तर प्रत्येक कॉलेजची युनिक वेबसाईट आहे. जसं आता तुम्ही कुठलंही कॉलेज घेतलं, ठीक आहे, आता हे कॉलेजचं नाव गुगलवर सर्च केलं तर गुगलवरती ऑटोमॅटिकली त्या कॉलेजची वेबसाईट येते आणि त्यासाठी आपण एक लास्ट कॉलम क्रिएट करून ठेवलेला आहे. ठीक आहे, जसं ही सीओईपी कॉलेजचं ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट म्हणतोय मी. बाकीच्या बऱ्याच अशा वेबसाईट आहेत तिथं हा डेटा दिला जातो की सीओईपी मध्ये ऍडमिशनसाठी एवढी फी लागते, कॅटेगरीसाठी एवढी फी लागते. ठीक आहे, तर त्या वेबसाईट रेफर नका करू, ऑफिशियल त्यांच्या कॉलेजच्या स्वतःच्या जे वेबसाईट आहे तेवढ्याच रेफर करा, कारण तिथे ऑथेंटिक डेटा म्हणजे ऍक्युरेट डेटा तुम्हाला मिळेल. ठीक आहे, जसं आता मी सीओईपी हे कॉलेज ओपन करतोय.
तर हे सीओईपी आता कॉलेजची वेबसाईट ठीक आहे, तर ते त्यांच्या स्टुडंट्सने बनवले असल्यामुळे ना त्याचं लुक अँड फील एवढं चांगलं असणार आहे, पण हे रेफर करा. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही ना कॉलेजचा जेव्हा आपण रिसर्च करतो तर सगळ्यात जास्त म्हणजे कॉलेजचा रँकिंग जे होतं ना ते त्याच्या प्लेसमेंटवर नव्हतं, की कुठल्या कॉलेजला किती प्लेसमेंट झालेले आहे. तर तुम्ही जो एक प्लेसमेंटचा तुम्हाला इथे कॉलम मिळेल. इथे प्लेसमेंट सेल आहे, प्लेसमेंट सेलला तुम्ही गेला त्यानंतर त्या प्लेसमेंटमध्ये काय काय सपोर्ट वगैरे तुम्हाला मिळतो, कोण कॅम्पससाठी हेल्प करतो, ते सगळे डिटेल मिळतात. आता इथे यांनी आहे ना त्यांचे रिक्रुटर्स वगैरे कोण कोण आहेत ते सगळा डिटेल तुम्हाला इथे मिळेल. रेंज ऑफ सॅलरी पॅकेज, आता हा जो डेटा आहे मी ओपन केलंय, सॅलरी पॅकेज ऑफर्ड बाय कंपनीज फॉर बॅच ऑफ स्टुडंट प्लेस इन जे 2022-23, आणि हा जो डेटा आहे हा फायनल इयरच्या स्टुडंट्सचा आहे. ओके. फायनल इयरचा स्टुडंट म्हणजे फायनल इयर अपेरिंग आहे आणि त्यांना प्लेसमेंट कॉलेजमधनं मिळालेलं, कॉलेजच्या बाहेरवाला ते ना कॉलेजमधनं हेल्प नाही मिळाली त्यामुळे मग कॉलेज इथे ऍड नाही करणार. किंवा काही कॉलेज ऍड दाखवतात की आमचा हा स्टुडंट होता आणि हा प्लेस झालाय. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की रेंज ऑफ सॅलरी ऑफर्ड 50+ लॅक, LPA म्हणजे लॅक पर ॲनम म्हणजे लॅक रुपीज पर इयर ला पॅकेज असं पकडलं जातं. तर या 2 स्टुडंटला हे पॅकेज मिळालं होतं. 40+ पॅकेज या 3 स्टुडंटला मिळालं होतं. तर ही सगळी डिटेल तुम्हाला ना कॉलेजच्या वेबसाईटवरती टाकलेली आहेत. सगळ्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे बघू शकता. ओके. आणि या डेटावरनं ऍक्च्युली कॉलेजची लिस्ट बनवायची असते. पण आपल्याकडे काय होतं की बऱ्याच वेळा ना मागच्या वर्षीची कट ऑफ रेफर करायची, मग कोणीतरी रिसर्च केलेला असेल, मग त्याच्यानुसार आपण लिस्ट तयार करतो. ठीक आहे. किंवा काही कॉलेज नाही ना म्हणजे त्यांचे कट ऑफ खूप हाय गेलेले आणि हाच प्रॉब्लेम झालेला. आणि बऱ्याच वेळा काय केलं जातं, स्टुडंट प्रेफर काय करतात की कॉलेज माझे जवळ आहे. ठीक आहे, कारण पुण्यामध्ये 35 किलोमीटर 40 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग होत नाही. तर मुलं काय करतात, मग जवळचं कॉलेज बघा, त्यालाच ऍडमिशन घ्या, त्यांचे कट ऑफ आहे जातात पण प्लेसमेंट होत नाही. आपल्याला ही गोष्ट माहिती नसते. ठीक आहे. आणि आपण मागच्या वर्षी कट ऑफ रेफर करून मग काय करतो ते कॉलेजेस टाकतो. तर ऍक्च्युअली हा डेटा बघायचा असतो. ठीक आहे, किती पर्सेंट प्लेसमेंट झाले. आता इथे तुम्हाला डेटा मिळतो की 167%, 167 एवढ्या मुलांची मागच्या वर्षीच्या बॅचचे एवढे प्लेसमेंट झालेले आहेत. आणि त्यांचं पॅकेज वगैरे पण जे होतं, मिनिमम जे लास्ट पॅकेज जे होतं 6+LPA, 6+ म्हणजे 6 लाख पेक्षा थोडंसं जास्त. तर हा झाला यांचा डेटा. आता कॉलेजमध्ये आता तुम्ही बाकीच्या या कॉलेजला एवढं प्लेसमेंट झालंय 167 मुलांचं, पण कॉलेजला मुलं किती आहे, तर तिथे तुम्ही ते ऍडमिशन सेलमध्ये जाऊन ना, तर ऍडमिशन रिलेटेड तुमची जेवढ्या क्वेरीज येतात की याच्यामध्ये ऍडमिशनला मला सपोर्ट कोण करणार, ठीक आहे, तर त्यांच्या सगळ्यांची डिटेल्स किंवा कॉलेजमध्ये किती ब्रांचेस आहेत ते सगळं या पेजवरती तुम्हाला मिळेल. कारण आपण जे कट ऑफ रेफर करतोय, कट ऑफ एक्सेल शीट जी आहे, ठीक आहे, सॉरी, PDF जी आहे, तर ती मागच्या वर्षीची आहे. पण एका वर्षात कॉलेजमध्ये बरेच चेंजेस झालेले असू शकतात. चेंजेस काय होतं की काही कॉलेजला आहे ना जिथे 60चं ग्रँट दिलं होतं की 60 स्टुडंटच तुम्ही एका ब्रँचला घेऊ शकतात, ते 120 झालेले असतील. किंवा काही कॉलेजचं परत 120ची एखादी ब्रँच ते एखादी डिव्हिजन कमी करून 120चे 60 स्टुडंट पण होऊ शकतात. किंवा एखाद्या कॉलेजला आहे ना त्यांनी नवीन ब्रँच सुरू केली असू शकते. ठीक आहे. तर ते सगळे अपडेटेड डिटेल तुम्हाला इथे मिळतील. आणि इथे काही हायपर लिंक्स पण त्यांनी दिलेले आहे. ओके. फी स्ट्रक्चर फॉर ऑल प्रोग्राम ऍट COEP टेक फॉर द इयर 24-25. आता तुम्हाला जर इथे हे कॉलेज लागलंय, ओके, आणि इथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर इथे जाऊन आपल्याला बघायचं काय की कॉलेजवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट इयर साठी त्यांनी ऑलरेडी ही लिंक त्यांनी तयार करून दिलेली आहे आपल्यासाठी. ओके. आता हे यामध्ये ना त्यांनी सर्टिफिकेट वापरलं नाही, त्याच्यामुळे तो काय करतोय, आपल्याला माझा जो अँटीव्हायरस आहे त्याला ब्लॉक करतोय. तर इथे काय करू शकता, सध्या तुम्ही प्रोसीड करा. ओके. कारण ते वेबसाईट ना आपल्यासाठी लोड झाली पाहिजे. ओके. फी स्ट्रक्चर फॉर अकॅडमिक इयर, इथे तुम्ही बघू शकता फी स्ट्रक्चर फॉर फर्स्ट इयर बीटेक. त्यानंतर ही जी PDF आहे ती डाउनलोड करा, कारण आपण जे बघतोय ते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग बीटेकचं ऍडमिशन बघतोय, आपण MTech MBAचं ऍडमिशन COEPचे बघत नाही. हे PDF जी आहे ती डाउनलोड करायची. ओके. त्या PDF मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले असतात, ते ओपन नाही होते. डॉक्युमेंटचा जो फॉर्मॅट आहे ना .PDF नाही आहे, तर आपण त्याला एकदा ट्राय करूया की .PDF जर आपण केलं तर तो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतोय का. .PDF. येस. ओके. झाली PDF लोड. ओके. हे असे थोडेसे प्रॉब्लेम आहे आणि ते माहिती आहे मला, म्हणजे त्याला काय एक्झॅक्ट करावं लागतं. ओके. तर हे फी स्ट्रक्चर तुम्ही कुठल्या कॉलेजला गेलं ना की तुम्हाला हे असं फी स्ट्रक्चर दिलं जाईल की ओपन साठी टोटल फीस किती लागते. तर लास्ट मध्ये तुम्ही बघितलंय एक 42 ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, अदर फी, एक्झामिनेशन फी, मिसेलिनियस फी. कॅटेगरीसाठी SC ST साठी किती लागणार आहे, 9,000. आणि तो जो ब्रेकअप दिलेला आहे ना, एक्झाम फी वेगळी आहे, त्यानंतर मिसेलिनियस फी ही 6,000, 6,760 ही सगळ्या कॅटेगरीसाठी ऍड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही JEE थ्रू ऍडमिशन घेत असेल
तर तुम्हाला किती फी लागणार. आता जेईचं पण असं आहे की तुम्ही तुमचं जेईचा स्कोर चांगला आहे, सीईटीचा कमी आहे, आणि तुम्ही दोन्ही एक्झाम दिल्या, तर आपण काय करतोय, बऱ्याच जणांचे जेव्हा फॉर्म भरले तेव्हा जेईचा पण स्कोर विचारला आणि आपण तो एंटर केलेला आहे. आणि सॉफ्टवेअर काय करतं की बेस्ट तुम्हाला चॉईस मिळेल असं देण्याचा प्रयत्न करतं. मग तुम्हाला सीईटी वरनं जर ते कॉलेज मिळत असेल किंवा जेई वरनं ते कॉलेज मिळत असेल ना, तर ते कॉलेज तोच वाला स्कोर पकडला जातो. ओके. आणि जेईचा बेनिफिट असा आहे की कॅटेगरीचा कधी कधी कट ऑफ आहे जाईल, पण जेईचा कट ऑफ आहे ना, समजा तेवढ्या मुलांनी अपिअरच नाही केलं कारण त्याला ऑल ओव्हर इंडियाचे कॉलेजेस बघायचे आहेत. ठीक आहे. आणि जेईचा तुमचा स्कोर चांगला आलेला आहे, तर त्यावेळी तुम्हाला जेई थ्रू पण ऍडमिशन मिळू शकतं. आणि तुम्ही इथे जर कॅटेगरीमध्ये असाल, जसं ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे किंवा एससी एस टी मध्ये आहे, आणि जेईच्या कोट्यामधनं जर आपलं ऍडमिशन होत आहे, तर आपल्याला ओपनची फीस नाही लागत. आपल्याला आपल्या कॅटेगरीला जेवढी फीस त्यांनी इथे दिलेली आहे ना, 9,000, किंवा मग हे ओबीसी साठी 1,25,000 इथे दाखवलंय असं. ठीक आहे. पण एकदा आपण हे ना, हे पण डेटा जो आहे त्यांचे जे सपोर्ट वाले नंबर आहेत त्यांना कॉल करून एकदा कन्फर्म करू शकतो. ओके. तर हा रिसर्च जो आहे एवढ्या डीपमध्ये म्हणजे असा करून मग कॉलेजचे प्रेफरन्स आपण ठरवतो. तर हे ऑलरेडी पार्ट करून ठेवलेलं आहे, पण ऍज अ पार्ट ऑफ दिस ऍडमिशन प्रोसेस व्हॉट यू हॅव टू डू की मागचे कट ऑफ जस्ट रेफर करा, आणि त्याच्यानुसार तुम्ही ऍटलिस्ट आपले 100 चॉईसेस होतील एवढी लिस्ट आपल्याला तयार करायची. ऍटलिस्ट 100 नका करू, 110 चॉईसेस करा, कारण यातले बरेचसे कॉलेजेस आहे ना, आपण ते चॉईसेस आपण कट करणार आहे. आणि ही लिस्ट आहे ना बनवायला लागायची. आता असं होऊ शकतं की एका कॉलेजला माझ्या 3 ब्रँचेस आहे, तर हा जो कॉलेज नेम हे जे आहेत फर्स्ट एवढे जी कॉलम पर्यंत, तर हे तुम्ही डुप्लिकेट करू शकता. ओके. जसं मी याला आता काय करतो, याला खाली घेतो. माझ्या सीओईपी मधनच मला आता दुसरं चॉईस कोड टाकायचं आहे. जसं तुम्ही फर्स्ट टाकलंय माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर टाकायचं आयटी इंजिनिअरिंग किंवा आयटी ब्रँच. ओके. आणि त्यासाठीचे कट ऑफ हे असे सगळे तुम्ही मेन्शन करा. ठीक आहे. ही कॉलेजची लिस्ट बनवा, आणि सध्या तुम्ही फक्त कॉलेजची लिस्ट बनवत चला. त्याच्यानंतर तुम्हाला लोकेशन नुसार आपल्याला कॉलेज खालीवर करायचे लोकेशन प्रमाणे, आणि त्याच्या ते होम युनिव्हर्सिटी आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्यातलं कुठलं प्रेफर करायचं, तर हे सगळं जे फायनल गोष्टी आहेत, तर ते तुमच्या 1-to-1 कॉलमध्ये हे सगळ्या जे फायनल करेक्शन जे आहे ना, हे माझ्याकडनं करून मिळेल तुम्हाला. ओके. हे मी केलेलं आहे, तुम्हाला माझं ऍज इट इज वापरायचं आहे तर ते तुम्ही वापरू शकता. आणि प्रत्येक कॉलेजला तुम्ही म्हणजे असं डिस्कशन करा की जेएसपीएमच्या जवळपास पुण्यामध्ये 7 ब्रँचेस आहेत. ओके. तर जेएसपीएमच्या 7 ब्रँचेस पैकी कुठली ब्रँच मी वरती टाकायला पाहिजे, कुठली ब्रँच खाली टाकायला पाहिजे. ओके. आणि त्यांच्या ज्या वेबसाईट आहेत त्या पण वेगळ्या आहेत. ओके. आणि हा सगळा जी प्रिपरेशन करायची ही स्टुडंट्सने करायची. ओके. पॅरेंट्सला प्रिपेअर करायला लावू नका, कारण मी बऱ्याच वेळा बघतोय की पॅरेंट्स जे आहेत ना, ते स्टुडंट्स पेक्षा म्हणजे खूप पुढे जाऊन त्यांनी रिसर्च करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. की कुठलं कॉलेज, त्यानंतर आपण हे सगळं नोटपॅड मध्ये म्हणजे पॅरेंट्सने बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलंय, पण नोटपॅड पेक्षा मग कसं माझ्यासोबत डिस्कशन करताना कन्व्हिनियंट होत नाही. आणि हा सगळा डेटा आपल्याला डिस्कस करताना हवा आहे. ठीक आहे. आणि फक्त आपण राऊंड 1 प्रेफर करून चालणार नाही, आपल्याला राऊंड 2 आणि राऊंड 3 किती खालपर्यंत येतो ना, तर तिथपर्यंत डेटा पाहिजे, आणि हे नोटपॅड मध्ये पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. आणि हे असं एक्सेल शीट असलं तर मी माझ्यासोबतचं जे डिस्कशन होतं तर माझी स्क्रीन शेअर करून आपण तुम्ही आणि तुमचे पॅरेंट्स ओके हे सगळे कॉलमध्ये बसतात, आणि याच्यानंतर आपली लिस्ट फायनल होते. आणि ही लिस्ट सगळ्यांसाठी सेम नाही आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, काहींचे प्रेफरन्स चॉईसेस वेगळे आहेत. आणि याच्यावरती तुम्ही ऑलरेडी तुमचा रिसर्च करून ठेवा की मला कुठल्या ब्रांचेसला जायचंय. काही ब्रांचेस बद्दल जर तुम्हाला माहिती नसेल, मला तुम्ही क्वेरी करा की या ब्रांचेस मध्ये एक्झॅक्ट शिकवलं काय जातं. जसं मी नेहमी सांगतो की या ज्या ब्रांचेस आहेत ना, याचा 50% सिलेबस सेम आहे. का? कारण तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड काही शिकायचं असलं तर बेसिक जे आहे ऑपरेटिंग सिस्टम, डेटा स्ट्रक्चर, ठीक आहे, एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज, हे शिकावंच लागतं. तर त्याच्यामध्ये हे जे सब्जेक्ट आहेत ना, 50% सब्जेक्ट सेम आहे, फक्त स्पेशलायझेशनचे जे सब्जेक्ट आहेत तेवढे वेगळे होतात, तेवढे आपल्याला नंतरून शिकावे लागतात. आणि इंजिनिअरिंग एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरचा इंजिनिअरिंगला सगळ्यांना सब्जेक्ट सेमच असतात. तुम्ही कुठल्या पण ब्रँचचे असो, तुम्हाला इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, ठीक आहे, मग मॅथमॅटिक्स मध्ये पण मॅथ्स 1, मॅथ 2, मॅथ 3 हे शिकावे लागतात. ठीक आहे. सगळ्यांना काही युनिव्हर्सिटीमध्ये ना सी लँग्वेज ही फर्स्ट सेमिस्टरलाच आहे, किंवा सेकंड मध्ये, काहींना मग दुसरी लँग्वेज ते प्रेफर करतात. ठीक आहे. तर त्या शिकाव्याच लागतात. मग तुमचं ते तिथे ब्रांचनी चेक केली जातात. आणि फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला इव्हन काय वेल्डिंगचे कामं किंवा कार्पेंट्रीचे कामं जे आहेत याचे पण वर्कशॉप्स आहेत, ते करावेच लागतात. त्याला पण वेटेज असतं 25 मार्क्स, 20 मार्क्स. ओके. जे त्यांचे असाइनमेंट्स पूर्ण करतात वर्कशॉपचे त्यांना ते मिळतात.
ओके. आणि इवन ग्राफिक्स सब्जेक्ट आहे, मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे, मेकॅनिकल सब्जेक्ट आहे. हे फक्त फर्स्ट इयरला आहे. सेकंड इयर पासून तुमचे जे स्पेशलायझेशन, जसं कॉम्प्युटरचं ब्रँच आहे माझी, तर माझं कॉम्प्युटरमध्ये रिलेटेड सब्जेक्ट आहे ना, तर ते सेकंड इयर पासून आहे, फर्स्ट इयर पासून नाही येत. ठीक आहे. तर त्यामुळे आपण डिप्लोमा करून जरी जे मुलं येतात ना, तर ते फर्स्ट इयर स्किप करून येतात, डायरेक्ट सेकंड इयरला येतात. तर त्यांना फर्स्ट इयर तुम्ही जे शिकताय, तर त्याचा आणि म्हणजे इंजिनिअरिंगचा त्यांना एवढा फरक पडत नाही. जसं आपलं मागचं 10वी पर्यंत राहतं, आपण एखादी स्टँडर्ड स्किप करून पुढच्या स्टँडर्ड मध्ये नाही जाऊ शकत का, कारण बेस जो आहे हा मागच्या स्टँडर्ड मध्ये जो शिकवलेला असतो. ठीक आहे. इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला असं नाहीये. फक्त फर्स्ट इयर ही तुमची फक्त थिंकिंग ॲबिलिटी, तुमची कॅपॅसिटी वाढवण्यासाठीचा सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि ओव्हरऑल इंजिनिअरिंग मध्ये काय गोष्टी चालतात ना, ते तुम्हाला फर्स्ट इयरला कळून जातं. आणि बऱ्याच मुलांचे काय होतं की फर्स्ट इयरला आहे ना, असं वाटतं त्यांना खूप हार्ड जातं, पण मी तुम्हाला सांगतो की सगळ्या इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे पूर्ण 4 इयर्स मध्ये सगळ्यात डिफिकल्ट वर्ष जे आहे ते फक्त फर्स्ट इयर आहे. फर्स्ट इयर जर तुमचं ऑल क्लिअर निघालं, तर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि सगळ्यात इझी जे सिलेबस ज्या याला आहे, ज्या इयरला आहे, ते आहे फायनल इयर, फोर्थ इयर. त्यामध्ये प्रोजेक्ट असतो, खूप सारा वेळ मिळतो अभ्यासाला. आणि तुम्ही तोपर्यंत फायनल इयर पर्यंत सेट झालेले असता, तुम्हाला माहिती असतं अभ्यास कसा करायचा, पेपर कसे काढायचे. ठीक आहे. फक्त फर्स्ट इयरला हे थोडंसं जड जातं. यामध्ये आता कुणाला काही क्वेरी आहे? अभिराज, दिशा, आदिनाथ. नाही सर. ओके. सगळ्यांना एक्सेल शीट, हा, त्यांची त्यांची सर. एक्सेल शीट ऍक्सेसिबल आहे का? हो. एक्सेल शीट शेअर केली, तुम्ही काय करा माहितीये का, लॅपटॉपवरती गुगल ड्राईव्ह ओपन करायचा, किंवा ज्यांच्याकडे लॅपटॉप नसेल त्यांनी मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह म्हणून एक ऍप्लिकेशन असतं. ठीक आहे. तर तुम्ही जो माझ्यासोबत ईमेल आयडी शेअर केलाय, ठीक आहे, जो ईमेल आयडी आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरताना वापरलाय, तर त्या ईमेल आयडीला ही एक्सेल शीट शेअर आहे. ठीक आहे. तर त्या ईमेलनं जर गुगल ड्राईव्ह मध्ये लॉग इन असेल, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला शेअर्ड म्हणून एक खाली टॅब आहे मोबाईलमध्ये. ओके. तिथे जायचं, की एक्सेल शीट दिसते, आणि त्यामध्ये हा डेटा फिल करायला चालू करा. कारण आपल्याला हे 3 ते 4 दिवसामध्ये आपली तुमच्या साईडनं हे सगळं रेडी करून राहू द्या, आणि नंतर आपण 1-to-1 कॉलमध्ये घेऊन आपली याच्यावरती डिस्कशन चालू होतील. डिस्कशनमध्ये मग तुम्ही जे चॉईस कोड काढलेले आहेत, त्यानंतर मी जे रेकमेंड करतोय की हा वरती का असावा का खाली का असावा, त्याच्यावरती आपले डिस्कशन होणार आहे. आणि आपल्याला फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला म्हणजे आपण मॅक्सिमम टार्गेट करू की आपण 31st पर्यंत आपली सगळं रेडी राहू देऊ. आणि जसं आपण रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरला, तसंच आपण चॉईस कोडचा फॉर्म पण भरणार आहे. माझी स्क्रीन शेअर करून माझ्या स्क्रीनवरती हे सगळे चॉईस कोड टाकले जातील. तुम्ही तुमचं इकडे येणं पॉसिबल नसेल, तर तुमच्या घरनंच तुम्ही ते अटेंड करा. ठीक आहे. झूमवरती आपण कनेक्ट करू, झूम किंवा गुगल मीटवरती. ओके. आणि इथून आपला फॉर्म सबमिट केला जाईल. आणि फॉर्म सबमिट करताना परत ते OTP लागतो लास्ट. ठीक आहे. तर तुमच्या सपोर्ट शिवाय मी ऑटोमॅटिकली माझ्या साईडनं असं फॉर्म ते सबमिट नाही करू शकत. ते फॉर्म भरताना मला तुमचा सपोर्ट लागणार आहे, आणि तुमचं कन्फर्मेशन झाल्यानंतरच आपण तो फॉर्म सबमिट करणार आहे. ज्यावेळी एकदा फॉर्म भरणं चालू होईल ना, तर त्यावेळी मला एवढा वेळ नाही मिळणार. ओके. कारण सगळ्या मुलांचे स्टुडंटचे फॉर्म भरायचे आहेत, आणि त्यावेळी आपण हे डिस्कशन नाही करू शकत. तर आता सध्या आपल्याकडे तर तर हा कम्प्लीट रिसर्च तुम्ही तुमच्या साईडला पण करून ठेवा. ओके. माझ्या साईडला पण आपण जेव्हा आपला कॉल कनेक्ट होईल ना, हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. फॉर्म फिलिंगच्या वेळी आपण फक्त फॉर्मच फिल करणार आहे, त्यावेळी आपण चॉईस कोडवरती डिस्कशन नाही करणार, की हा चॉईस कोड खाली घ्यायचा आहे, आता वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. ही डिस्कशन आपण फॉर्म फिलिंगच्या अगोदरच करू. राऊंड 1चं सांगतोय मी. ओके. राऊंड 1चं एकदा फायनल झालं, राऊंड 1चे रिझल्ट लागल्यानंतर आपण पुढचे डिस्कशन करू. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, तर त्यावेळी मी तुम्हाला अपडेट देईल, ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल की ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सगळ्यांची डिक्लेअर झाली. आणि त्यावेळी पण काय होतं की डिस्प्ले होताना काय होतं, जसजसे वरचे सिरियल नंबर आहेत ना, त्यांचा डेटा पहिले डिस्प्ले होतो. ज्यांचे खाली सिरियल नंबर येतात ना, त्यांचा डेटा नंतरून डिस्प्ले होतो. जसं एखाद्याचा स्टेट मेरिट लिस्ट आहे ना, 10,000 आहे, त्याचं सकाळी 11 वाजता दिसायला लागतं. मग बाकीचे म्हणतात अरे माझं आणखी दिसतच नाहीये. ठीक आहे. तर तुमचा डेटा तो सकाळी जशी बॅच प्रोसेस चालू होते ना, सकाळी 11 वाजता त्यांनी डिस्प्ले केलं, नंतर हळूहळू एक 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 हजार त्याने एक एक तासाला घेतलेत, किंवा एक एक तासाला त्याने 2-2, 3-3 हजाराचा डेटा केला, आणि तो पॉपअप केला वेबसाईटवरती. तर तुमचा नंबर येईपर्यंत वेळ लागणार आहे, मग तुमचं संध्याकाळी 4-5ला पण तो डिस्प्ले होऊ शकतो. आणि त्या दिवशी काय होतं, साईट बरीच लोड घेते, कारण सगळेच जण लॉग इन करून बघतात. आता पण आपण फॉर्म भरताना आपल्याला बराच एक्सपिरियन्स आला असेल की साईट खूप डाऊन होते. इव्हन ऍटलिस्ट क्लिक जरी केलं तर ते पेज पण ओपन होत नाही. तर हे साईटला इश्यू आहेत. आणि हा डेट पण मी तुम्हाला सांगितलं की डेट ना 1 ते 2 दिवसांनी प्रत्येक प्रोसेसच्या डेट एक्सटेंड होऊ शकतात.
तर ते नोटिफिकेशन जसं येईल ना, मी लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलं. ते इंडिव्हिज्युअली शेअर केलं ना, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवरती नेहमी ट्रॅक ठेवा की काय काय चालू आहे. ओके. आणि काही जर नाही कळालं ना, तर तुम्ही मला पिंग करून ठेवा. तुम्हाला नंतर जेव्हा वेळ मिळेल ना, मला मी कॉल बॅक करेल तुम्हाला. आता काही क्वेरी आहे आणखीन? आदिनाथ, ओंकार, नाही सर. सगळं क्लिअर आहे? हो सर. की सर कॉलेजबद्दल तुम्ही म्हणजे कॉलेजचं आणखीन काय बघायचं आहे? ठीक आहे. जसं आता मुलींसाठी काय प्रेफर केलं जातं, की सगळे पॅरेंट्स विचार करतात की कॅम्पसच्या आतमध्ये जर हॉस्टेल असेल ना, तर ते बेनिफिशियल राहतं. आणि बरेचशा आता इंजिनिअरिंग कॉलेजला असं झालंय की ज्यांच्याकडे जागा आहे ना, तर कॅम्पसच्या आतमध्येच मुलींचं हॉस्टेल ते ठेवतात. आणि त्यांचं सिक्युरिटी पण दिली जाते. त्यानंतर बॉईजचे जे हॉस्टेल आहेत ते कॅम्पसच्या एक तर आतमध्ये असू शकतात, बाहेर पण असू शकतात. ठीक आहे. आणि कॉलेजला व्हिजिट केल्यावरती ना तुम्हाला बाकीचे डिटेल्स पण मिळून जातील. आणि प्रत्येक कॉलेजला आहे तर फर्स्ट इयरला अरे तुम्ही प्रेफर करा की कॉलेज हॉस्टेललाच राहा. जर तुमचं जर त्या सिटीमध्ये त्या लोकेशनला जर कोणीच नसेल तर. ओके. आणि हॉस्टेलला थोडीशी राहण्याची मजा वेगळी असते फर्स्ट इयरला, कारण सगळे आपल्यासारखेच असतात, कोणालाच काही माहिती नसतं. बॉन्डिंग जे बनतं ना, ते पूर्ण 4 वर्ष राहतं. हे मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगतोय. ओके. तर फर्स्ट इयरला कॉलेज हॉस्टेल रेफर करा आणि सेकंड इयर पासून मग जसजसे तुमचे ब्रँच वाईज ग्रुप बनतील ना, त्यांच्यासोबत तुम्ही फ्लॅट वगैरे ते रेफर करू शकता. आता मी म्हणतोय, आता आपलं डिस्कशन जे टेक्निकलचं होतं ते डायरेक्ट इकडे कसं आलं, तर याच्या सपोर्ट शिवाय तुम्ही इकडे इंजिनिअरिंगचं जे पुढे आपल्याला जायचंय ना, ते जाऊ नाही शकत. राहण्याची व्यवस्था पाहिजे, खाण्याची व्यवस्था पाहिजे, आणि हे पण जे आहे याची इन्फॉर्मेशन पण कॉलेज तुम्हाला देतं. तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेले तिथे ते हॉस्टेलवाले पण ते रेडीच असतात. ठीक आहे. कॉलेजचं हॉस्टेल असेल तर कॉलेजवाले सांगतात. जर प्रायव्हेट हॉस्टेल असेल तर तिथे सगळे त्यांचे बोर्ड वगैरे लावलेले असतात. ठीक आहे. कारण आपण कॉलेज ज्यावेळी व्हिजिट करतो ना, तर कॉलेजमध्ये जाऊन फक्त कॉलेजची माहिती नसते काढायची, आपल्याला तिथे राहतोय. ठीक आहे. आपला मुलगा आता तिथे 4 वर्ष राहणार आहे, आपल्याला तिथे 4 वर्ष काढायचे. ठीक आहे. तर राहताना आपल्याला काही प्रॉब्लेम नको व्हायला. जसं आता कॉलेज खूपच बाहेर आहे, तिथे ब्रेकफास्टसाठी काही मिळतच नाहीये. ओके. असं नको व्हायला. कारण संडेला मग ते काय सगळं त्यांनी कॉलेजचं कॅन्टीनच बंद ठेवलं, कारण कॉलेज बंद असतं मग कॅन्टीन पण बंद आहे. मग आपण जेवायचं कुठे? ठीक आहे. तर बाहेर कुठली तरी हॉटेल पाहिजे, आणि हॉस्टेलला ते अलाव नाही करणार तुम्हाला स्वतःची शेगडी वगैरे ते घेऊन जायला. राईट. तर त्यावेळी ते प्रॉब्लेम नको व्हायला. तर त्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही ऍडमिशन घेताना एखादं किंवा कॉलेजला व्हिजिट देताना तुम्ही बघा. तिथे राहण्याची सोय कशी आहे. ओके. आणि तुम्ही ज्यावेळी राऊंड मधनं जाताय, ऍडमिशन घ्यायला जाताय, तर तुमच्या मागे पुढे जी मुलं असतात ना, तर तुम्हाला कळून जातं की हे फर्स्ट इयरचे आहेत आणि आपल्यासोबतच राहणार, तर त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर राहू द्या. ज्याने काय होईल की कॉलेजचे अपडेट जे आहेत ना, तर तुम्ही एकमेकांसोबत एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून एकमेकांना सपोर्ट करू शकता. कॉलेज कधी चालू होतंय, कॉलेजसाठी आणखीन काय लागतं. ठीक आहे. कारण ज्यावेळी तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जाताय, तुमचे डॉक्युमेंट्स ते ठेवून घेतात, फीस वगैरे पण ठेवून घेतात, आणि काही बेसिक गोष्टी असतात, जसं आयडी कार्ड असतो. ओके. आयडी कार्डसाठी फोटो वगैरे लागतात, ते तुमचे डिटेल घेऊन टाकतात. फोटो द्या, साईन द्या. ओके. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, तुमचे ड्रेसचे मेजरमेंट जे असतात ना, ते घेऊन तुम्हाला ड्रेसचं वगैरे तुम्ही द्या, आणि म्हणजे मेजरमेंट द्यायचे असतात. आणि कॉलेजवालेच तुमचा जो युनिफॉर्म असतो कॉलेजचा, ते तुम्हाला रेडी करून देतात. त्याची फीस पण बरेच कॉलेजवाले तिथेच घेतात. ओके. हे सगळे डिटेल तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्ही ज्यावेळी तिथे ऍडमिशन घ्यायला जासाल, तर त्यावेळी तिथे सगळं डिटेल मिळेल. तर त्या तयारीनंच जायचंय. ओके. आणि असं नाही की फक्त पॅरेंट्स कॉलेज बघायला चाललेत, स्टुडंट्सने पण जायचंय. लेडीजचं पण मी असं बघतो की फक्त पॅरेंट्सच कॉलेज बघून येतात. ओके. म्हणजे मुलींना नेत नाही की आपल्याला काय फक्त ऍडमिशन करायचंय, असं होत नाही. तुम्ही पण स्वतः तिथे जा. ओके. कॉलेजमध्ये ना बघा. आणि काय होतं, लेडीज हॉस्टेलला वगैरे जाताना काय होतं, लेडीजलाच आतमध्ये एंट्री दिली जाते, बाकीच्यांना आतमध्ये एंट्री नाही देत आहेत, इवन दो ते पॅरेंट्स जरी असले तरी. ठीक आहे. तर तुमच्यासोबत तुमच्या घरच्यांना पण असू द्या. तुम्ही डायरेक्ट सगळ्या गोष्टी तुम्ही विचार नाही करू शकत, ते ऑलरेडी आहे ना, ते तुमच्या बऱ्याच पुढचा विचार करतात राहताना वगैरे ना, कसं पाहिजे, रूम कशी पाहिजे. ठीक आहे. तर त्याबद्दल पण ते तुम्हाला सजेशन देईल. त्यानंतरून कॉलेज तुम्ही फक्त बघायला चाललेत. ओके. ऍडमिशनचा आणखी तुमचं सपोज फायनल नाहीये, तर कॅम्पसमध्ये जे मुलं असतात ना, त्यांच्यासोबत पण तुम्ही बोला की कॉलेज कसं आहे. ठीक आहे. कॉलेजमध्ये लेक्चर्स होतात का, कॉलेज मध्ये शिकवलं जातं का, त्यानंतर खूपच स्ट्रिक्ट आहे का. ठीक आहे. कारण बऱ्याच कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये हॉस्टेल असेल ना, तर संध्याकाळी 8 वाजता कॅम्पसचं डोअर बंद होतं, तुम्हाला बाहेर जाऊच देत नाही ते. ओके. आणि तुम्हाला जर जायचंच असेल, ठीक आहे, स्पेशली लेडीजला, तर तुमच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून तिथे त्यांना सांगावं लागतं, तरच ते अलाउ करतात. बाहेरचं पण कोणी व्हिजिटर्स येणार असं भेटू देत नाही लगेच. ओके. तिथे तुम्हाला आहे ना ते कन्फर्म करावं लागतं.
की हे आपले फॅमिली रिलेटिव्ह आहे. आणि या गोष्टी याच्यासाठी की ते फक्त फर्स्ट इयरसाठी नाही आहे, कारण इंजिनिअरिंगला काय होतं, काही काही सब्जेक्टला मुलं ट्युशन लावतात आणि ट्युशन ज्या आहेत ना अशा जवळ नसतात, बऱ्याच दूर असतात. तर तिकडून यायला वगैरे उशीर होतो, तर त्यावेळी प्रॉब्लेम नको व्हायला. तर ते सिक्युरिटी बद्दलच्या पण बऱ्याच गोष्टी आहे ना, तुमच्या पॅरेंट्स त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता, तुम्ही पण डिस्कस करा. ओके. हॅलो. हा. हा बिराज. सर, आपले उदाहरण आपण जर फर्स्ट इयर जर आपले समजे विषय नाही जर निघले तर पुन्हा डबल आपल्याला रिपीट जर करायचं जर म्हणलं तर डबल आपल्याला फीस भरायला लागते का कॉलेजची? म्हणजे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय, पण फर्स्ट इयर निघालं नाही असं म्हणतोय का तू? हा हा सर. डबल हा. आपल्याला रिपीट जर करायचं जर असलं तर फीस डबल भरायला लागते का? नाही. तर केस कशी राहते माहिती का, इंजिनिअरिंगला तुमचं आतापर्यंत कसं होतं, 10वी 12वी पर्यंत पासिंग क्रायटेरिया होता 35%. ठीक आहे, 35 मिळाले आउट ऑफ 100 तुम्ही पास आहे. ओके. इंजिनिअरिंगचा पासिंग ओके. क्रायटेरिया आहे 40 मार्क्स. ओके. 40 मार्क्सच्या अबाव तुम्ही असले किंवा 40 मार्क्स असले तर तुम्हाला पास पकडलं जातं. ओके. आता आपल्या 10वी 12वी कसं होतं, एखादा जरी विषय राहिला तर आपलं 10वीचं सर्टिफिकेट आपल्याला देतात का? नाही देत, आपल्याला ती एक्झाम नाही. परत द्यावी लागते. ओके. पण हो. इंजिनिअरिंग मध्ये तसं नाही आहे. इंजिनिअरिंग मध्ये जर तुमचे 3 सब्जेक्ट जरी राहिलेत फर्स्ट इयरचे, तरी तुम्हाला सेकंड इयरला हा. ऍडमिशन मिळतं. ओके. ओके. पण 3च्या ठिकाणी तुम्ही विचार करा, तुमचे 4 किंवा 4 पेक्षा जर जास्त सब्जेक्ट बॅक राहिले, बॅक म्हणजे काय, फेल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर तिकडे या हो. टर्म इंजिनिअरिंगच्या टर्म मध्ये आपण त्याला बॅकलॉग म्हणतो किंवा त्याला एटीकेटी म्हणतात. ठीक आहे. तर ते जर सब्जेक्ट तुमचे 4 राहिलेत तर तुम्हाला इयर डाऊन म्हणतात. इयर डाऊन म्हणजे तुम्हाला नेक्स्ट इयरला ऍडमिशन मिळत नाही, तुम्हाला सेम इयरलाच बसून मागचे जेवढे बॅकलॉग राहिलेले आहे तो सगळा कंप्लीट करावा लागतो. ओके. आता ओके. अशा केसमध्ये मी ओके. काय केलं, मी ऑलरेडी फर्स्ट इयर माझं झालंय, माझे 4 बॅकलॉग राहिले, मग मी आता परत फर्स्ट इयरचीच एक्झाम देणार आहे. राईट. तर मी हो. रिपीट करतोय. तर त्या केसमध्ये आपल्याला कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे अटेंड करण्याची गरज नाही आहे आपल्याला ऑलरेडी, कारण हा सिलेबस तुम्हाला कव्हर केलेला आहे. तो तुम्ही घरी बसूनच त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि ती जी एक्झाम आहेत ना बॅकलॉगचे वगैरे, ते पेपर फक्त द्यायला कॉलेजमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला ते फर्स्ट इयर ज्यावेळी रिपीट करायचंय, फर्स्ट इयरची फीस भरायची गरज नसते, फक्त एक्झाम फी भरायची असते. ओके. ओके. आणि युनिव्हर्सिटीने असा एक रूल डिफाईन करून ठेवलाय की एखादा विषय एखाद्या स्टुडंटचा निघतच नाहीये, तर तो 8 वेळा आपण देऊ शकतो, तो एक सब्जेक्ट. 8 वेळा बरोबर. जर जास्त तुम्ही 9 टाइमला युनिव्हर्सिटी अलाउ नाही करत, त्यावेळी तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन हे कॅन्सल केलं जातं. हम्म. ओके. पण 8 पर्यंत जातच नाही. सहसा काय होतं, फर्स्ट टाइम आपण ज्यावेळी रिपीट करतो ना, तर आपला फोकस असतो की मागचे विषय पहिले क्लिअर करायचे. तर फर्स्ट हम्म. सेकंड अटेम्प्ट मध्ये ते विषय निघून जातात. फक्त ज्यांचं असं आहे की इंजिनिअरिंग होतच नाहीये तेच फक्त प्रॉब्लेम मध्ये राहतात. ओके. बाकीच्यांना ओके. हा प्रॉब्लेम येत नाही. हो. हम्म. अजून काही क्वेश्चन आहे अभिराज, आदिनाथ? मस्त. ओके. आता हे ओके. इंजिनिअरिंगच्या मध्ये तुम्ही माझ्या म्हणजे सोबत आहात. ओके. आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यावर पण मी तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड करेल. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला पण अशा डेली टिप्स वगैरे जे आहेत ना, मंथली विकली आहे ना, तुम्हाला काही काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळेल. तिथे तुम्ही राहा आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला फायनलला मिळेल. ठीक आहे. फायनलला ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटसाठी अपियर असाल, की प्लेसमेंटसाठी काय प्रिपेअर करावं लागतं, काय काय गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजे. कारण प्लेसमेंटचा क्रायटेरिया आहे की तुम्हाला 60% मिळाले पाहिजे. 60% म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पाहिजे. ओके. तर फर्स्ट क्लास हम्म. कंपन्या ज्या येतात व्हिजिटला आणि त्यांच्या क्रायटेरिया ठेवतात की जे 60% आहे, 60% अबव्ह आहे, त्यांनीच प्लेसमेंटला बसायचं आहे. तुम्ही जर 60% मध्ये बसत नसेल तर ते प्लेसमेंटला बसू देत नाही. किंवा बऱ्याच कंपन्या, काही कंपन्या अलाव करतात की 55 जरी असेल तरी चालतं त्यांना, पण मग त्यांचं काय करतात, ते पॅकेज पण कमी असतं त्यांचं. हम्म. तर आतापासून आपण काय तयारी करायची जेणेकरून आपल्याला फायनल इयरला त्याचा फायदा होईल, तर ते तुम्हाला सगळे जे टिप्स आहेत ना ते माझ्या फ्रीवाल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल.